सकारात्मकतेचा शिलेदार। दिग्रस नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पंचशीला वाल्मिक इंगोले यांचा पदग्रहण समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला। नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यास महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय देशमुख उपस्थित होते। त्यांच्या हस्ते सौ पंचशीला इंगोले यांना पदभार स्वीकारण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांनी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। पदग्रहणानंतर बोलताना सौ पंचशीला इंगोले यांनी दिग्रस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, महिला व युवकांसाठी विशेष योजना राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। खासदार संजय देशमुख यांनी आपल्या भाषणात नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा देत दिग्रस शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा योग्य लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही नव्या नेतृत्वाकडून दिग्रसच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला। या पदग्रहण समारंभाला महाविकास आघाडीचे तालुका व शहर पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या ठिकाणी आपण पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की एवढ्या संघर्षाच्या लढाईमध्ये पैशाची गारपीट होत असताना सुद्धा या दिग्रस शहरातील तमाम आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला। त्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही आणि विकासात्मक कामं केल्याशिवाय राहणार नाही। मी एवढं सांगतो की ज्यांनी मतदान आमच्या दिग्रस शहरातील लोकांना आमच्या पॅनलला केलेलं असो किंवा केलेलं नसो, सर्वांचं काम करण्याचा संकल्प आमचे नगराध्यक्षांना आणि आमचे सर्व नगरसेवक उमेदवार या ठिकाणी करतील। आम्ही भेदभाव करणार नाही। आम्ही या ठिकाणी गावाचा विकास कसा करता येईल, गावातील सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देता येईल आणि जे आजपर्यंत जी हुकुमशाही चालू होती, जे काही एकतर्फी कारभार चालू होता, त्या कारभाराला आम्ही या ठिकाणी तडा दिल्याशिवाय सुद्धा या ठिकाणी राहणार नाही। म्हणून मित्र, या ठिकाणी काही लोक वेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवत आहे, वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे की 2.5 वर्षाचा कार्यकाळ, 5 वर्षाचा कार्यकाळ, 3 वर्षाचा कार्यकाळ। अरे आमच्याकडे 1 दिवसाचा जरी कारभार असला तरी ते आम्ही इमानदारी आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी चालेल आणि या दिग्रसकरांचं हिताचं काम आम्ही या ठिकाणी करू। आणि या ठिकाणी या नगर परिषदमध्ये गेल्या 10 वर्षात जे काही झालेलं आहे ते आपल्या सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आहेत, त्यांनाही माहित आहे आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी माहित आहे। ही लढाई काही सोपी नाही, परंतु या लढाईमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले हे बहादर कार्यकर्ते आहे की ज्या कार्यकर्त्याच्या भरोशावर या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षताई निवडून आल्या आणि आपले नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेल्या। हे सर्वांची आपली मेहनत आहे, सर्वांचं सहकार्य आहे, सर्वांचा आशीर्वाद आहे आणि ही संघर्षाची लढाई या ठिकाणी आपण सातत्याने या ठिकाणी लढत राहू आणि या भागाचा विकास कसा करता येईल, या भागातील तमाम लोकांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी दिवस रात्र या ठिकाणी आपण प्रयत्न करत राहू। आज नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने सर्वप्रथम मी राष्ट्रपुरुषांना अभिवादन करते, वंदन करते। दिग्रसच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहील आणि पदाधिकारी व अधिकारी तथा कर्मचारी वर्ग यांच्या समन्वयाने दिग्रस शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करेल। त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कार्यरत राहील आणि प्रामुख्याने मूलभूत गरजा, नागरिकांच्या
प्रथम प्राधान्य देऊन ते सोडवण्यास जे कार्यवाही करेल ते पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. दिग्रस मधील सर्व नागरिकांचा, प्रथम नागरिक या नात्याने सर्व नागरिकांचा मी आदर सन्मान करेल. आपल्या दिग्रस शहरामध्ये सर्व नागरिकांना जो एक प्रश्न भेडसावतो आहे, जो टॅक्स वाढवलेला आहे तो कमी करण्याचा कसा प्रयत्न करता येईल यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे. तसेच मूलभूत गरजा, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, स्वच्छता, आरोग्य या सर्व बाबी प्रामुख्याने मी नागरिकांच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधते. जय महाराष्ट्र. दिग्रस नगर पालिका के पदग्रहण समारोह में तहे दिल से इस्तकबाल करता हूं. दिग्रस के इतिहास में आज पहली बार इंगोले मैडम के रूप में एक डमी अध्यक्ष नहीं, समूह, यकीन मानिए आपका फैसला बहुत बेहतरीन रहा. दिग्रस की जनता आपका हमेशा एहसान मानेगी, एहसानमंद रहेगी कि आपने इस बार दिग्रस के इतिहास में नगर पालिका को डमी नगर अध्यक्षा नहीं, ओरिजिनल नगर अध्यक्षा दिया है. ओरिजिनल नगर अध्यक्षा, ओरिजिनल महिला नगर अध्यक्षा. 44 कोटी की योजना जो पिछले 3 साल से चल रही थी, निधि के अभाव में रुक रुक कर चल रही है. मेरी आपसे गुजारिश है, एक लोक प्रतिनिधि होने के हैसियत से, जमीन का कार्यकर्ता होने के वजह से सबसे पहला काम अगर आप पानी टंचाई पर करेंगे और लोगों की पानी की समस्या हल करने के लिए करेंगे तो यकीन मानिए दिग्रस कर आपका एहसान जानेंगे और हमेशा 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 आपका एहसानमंद रहेंगे. विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.